औषधी आणि गुणकारी फळ म्हणून आवळा आपल्या सर्वांनाच माहित आहे। आवळ्याचा उपयोग अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये होतो। आवळ्यापासून विविध पदार्थ देखील बनवता येतात। प्रक्रिया उद्योगामध्येही आवळ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे येत्या काळात आवळ्याला मोठी मागणी राहणार आहे। हे लक्षात घेऊन तुम्हीही आवळा शेतीचा विचार करू शकता। त्यामुळे आवळा शेतीसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। कोरड्या उष्णकटिबंधीय, उष्ण आणि समशीतोष्ण प्रकारच्या हवामानात आवळ्याची लागवड करता येते। आवळा लागवडीसाठी महाराष्ट्राचे हवामान पोषक आहे, त्यामुळे कोणत्याही भागात आवळ्याची लागवड होऊ शकते। विशेष करून आवळा अत्यंत काटक असल्याने आवळ्याची लागवड कोरडवाहू किंवा जिरायती जमिनीत होते। आता आपण आवळा लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करायची ते पाहूयात। महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन, NA10, NA7 या जातींची शिफारस आहे। आवळ्याच्या बनारसी, चकैया आणि देशी अशा जाती विकसित झाल्या आहेत। बनारसी जातीची फळे आकाराने मोठी, पिवळसर आणि चमकदार असतात। चकैया जातीची फळे मध्यम आकाराची असून उत्पादन भरपूर मिळते, तसेच फळाला टिकाऊपणा देखील जास्त असतो। देशी जातीची फळे आकाराने लहान असतात। बनारसी जातीची फळे मोरवळा आणि रस काढण्यासाठी, चकैया जातीची फळे कॅन्डी, सुपारी, रस पावडर करण्यासाठी, तर देशी जातीची फळे पावडर, लोणची तयार करण्यासाठी, तर कांचन जातीची फळे गरासाठी फायदेशीर ठरतात। त्यामुळे लागवड करताना आवळ्याच्या 3 ते 4 जातींची लागवड करणं फायदेशीर ठरतं। आवळा लागवडीसाठी सुपीक, चिकन जातीचे प्रमाण जास्त असलेली आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली मानली जाते। चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीत आवळ्याची लागवड शक्यतो टाळावी। आवळ्याच्या बियांपासून तयार केलेली रोपे प्रामुख्याने रूट स्टॉक म्हणून कलमे तयार करण्यासाठी वापरली जातात, कारण बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून आकाराने छोटी, कमी दर्जाची आणि खूप कालावधीनंतर फळे मिळतात, म्हणून व्यापारीदृष्ट्या लागवडीमध्ये ती वापरत नाहीत। आता आवळा लागवडीच्या हंगामाविषयी बोलायचं झालं तर जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड केल्याने रोपांची उत्तम वाढ होते। लागवडीपूर्वी उभी आडवी खोल नांगरणी करून जमीन तयार करावी। 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदून प्रत्येक खड्ड्यात 10 ते 15 किलो कुजलेले शेणखत, 250 ग्रॅम निंबोळी खत आणि 250 ग्रॅम 19-19 खत मातीमध्ये मिसळून खड्डे भरून घ्यावेत। लागवड करताना पारगीभवन आणि जास्तीत जास्त उत्पादनाच्या हेतूने 2-2-1 च्या गुणोत्तरामध्ये किमान 3 जातींची लागवड करावी। आता आपण पाणी आणि खत व्यवस्थापनाविषयीची माहिती पाहूयात। नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार प्रत्येक झाडाला 20 ते 30 लिटर पाणी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने द्यावे। जून-जुलै महिन्यात पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे। उन्हाळ्यामध्ये 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे। आंतरपिके घेतल्यास पाणी आणि खते देण्याची विशेष गरज लागत नाही। जुलै महिन्यामध्ये पूर्ण शेणखत आणि अर्धी रासायनिक खताची मात्रा द्यावी। अर्धी रासायनिक खतांची मात्रा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पावसाचा अंदाज घेऊन द्यावी। खतांचा वापर केल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा पाणी दिले जाते। फुलधारणेच्या काळात म्हणजेच मार्च-एप्रिल दरम्यान पाणी तोडावे। फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे। आवळ्याच्या तोडणी हंगामाविषयी बोलायचं झालं तर कलमे केलेली झाडे लागवडीनंतर 3ऱ्या वर्षापासून फळे देण्यास सुरुवात करतात, तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना 6 ते 8 वर्ष लागतात। आवळ्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुले येतात। फुल ते परिपक्व फळण्यासाठी सामान्यपणे 5 ते 6 महिने लागतात। फळधारणा झाल्यानंतर फळे सुप्त अवस्थेत जातात। या काळात कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करू नये। मृगाचा पाऊस पडल्यानंतर फळाची वाढ होण्यास सुरुवात होते। तोडणीचा हंगाम जातीनुसार सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत चालतो। चांगली तयार झालेली फळे काढावीत। फळे आकडीने किंवा बांबूने हळवून काढावीत। तोडणीच्या विलंबामुळे काही जातींच्या बाबतीत फळे मोठ्या प्रमाणात गळतात। तोडणी सहसा दिवसाच्या लवकर किंवा उशिरा करावी। पूर्ण वाढलेल्या 10 वर्षांपुढील झाडापासून 100 ते 120 किलो फळे मिळतात। हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते। आकारानुसार फळांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते। मोठ्या आकाराची फळे मुख्यतः कॅन्डी सारखी वापरतात। लहान आकाराची च्यवनप्रश आणि त्रिफळा तयार करण्यासाठी वापरतात आणि उरलेली फळे पावडर आणि शॅम्पू बनवण्यासाठी वापरतात। त्यामुळे मागणी असलेले प्रक्रिया उद्योग बचत गटाची माहिती गोळा करून तुम्ही आवळ्याची विक्री करू शकता। याशिवाय आवळा शेतीसोबतच तुम्ही आवळा प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करून अजून चांगला नफा मिळवू शकता। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राइब करा।